मित्रांनो, काही गीतकार हे एवढे श्रेष्ठ असतात की लगेचच त्यांना एखादं गीत एका प्रसंगावरनं सुचतं. आम्ही जातो आमच्या गावा चित्रपटातलं देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा आठवते. हे गीत प्रचंड लोकप्रिय आहे, पण त्या गाण्याची जन्मकथा काय आहे माहितीये? सांगतो. जगदीश खेबुडकरांना सांगण्यात आलं की एक असं भक्तिगीत लिहून द्या की जे भक्तिगीत तर आहेच, पण त्याचबरोबर त्या चित्रपटाचं कथानक सुद्धा पुढे सरकेल. आणि मुख्य म्हणजे त्या कथानकात असा प्रसंग आहे की 3 चोर घरामध्ये चोरी करायला शिरलेले आहेत आणि त्यामुळे प्रार्थनेतल्या ज्या ओळी आहेत त्या 3 चोरांच्या चोरी करण्याशी निगडीत असाव्यात. बघा ना, म्हणजे केवढा कठीण प्रसंग आहे असं म्हणायला हवं नाही का, की चोर चोरी करायला आलेले आहेत आणि त्या सिच्युएशन वरती गाणं लिहायचं आणि ते सुद्धा प्रार्थनेचं. आणि मग त्यावेळेला देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा, या गाण्यामधलं जे पुढचं कडवं आहे, पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. त्याचप्रमाणे आणखी सुद्धा ज्या पुढच्या ओळी आहेत त्यामध्ये सरावल्या हातानाही कंप का सुटावा, म्हणजे बघा ना, चोरी करताना माणसाच्या हाताला कंप सुटणारच नाही का. किंवा स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी, या ओळी असतील. किंवा उजेडात होते पुण्य अंधारात पाप, कारण चोर चोरी करायला आलेत अंधाराच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला. उजेडात होते पुण्य अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. किती सुंदर शब्द आहेत नाही. आणि ज्या वेळेला हा चित्रपट रिलीज झाला, प्रचंड लोकप्रिय झाला होता चित्रपट. हे गाणं तर लोकप्रिय आहेच, बाबूजींच्या स्वरातलं गीत आहे, संगीत सुद्धा बाबूजींचं आहे आणि गीतकार आहेत जगदीश खेबुडकर. अनेक जणांना वाटलं की हा एखाद्या संताने लिहिलेला अभंग आहे की काय, अशी चर्चा सुद्धा तेव्हा झालेली होती. आणि त्यामुळे जगदीश खेबुडकरांनी जेव्हा गीत लिहिलं त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की किती वैविध्य आहे या गीतकाराच्या लेखनात, नाही का. तेव्हा नक्की जागूया ही आठवण. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा.